आपल्या शुभास्ते प्रदीपदादा पाटील यांचा सुद्धा सत्कार आणि सन्मान करावा। जाऊया मॅचकडे। तिथे मॅच चालू असेल कियान सुपर किंग आणि नंदन स्ट्रायकर्स। टॉस जिंकला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कियान सुपर किंग या संघाचा आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय नंदन स्ट्रायकर्सच्या संघाला। सलामीची जोडी आपण पाहतोय एका बाजूला आपण विचार केला तर अमर आपण पाहतो स्ट्राईकला पहिलाच बॉल। इथे मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे फ्रंबल झाले। सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं। या 2 धावेने संघाचं आणि वैयक्तिक अमर यांचं खातं उघडलं गेलं। 5 षटकाची मॅच आपण पाहतोय। 5-5 षटकाच्या या मॅचमध्ये मर्यादित षटकाचे हे सामने। बिग बॅश प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वातील आजचा अंतिम दिवस। बिग बॅश प्रीमियर लीग कोणता संघ जिंकेल त्याच्यासाठी चाललेला हा रणसंग्राम, त्याच्यासाठी चाललेली ही चुरस। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट आपण पाहतोय। हो इथे शरीराचा वेध घेणारा चेंडू, परंतु त्याला अक्रॉस द लाईन खेळून काढले आणि शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला, तोपर्यंत सिंगल धाव मात्र पूर्ण केली। सिंगल डबलचं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहतोय। संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती आपण पाहतोय। नंदन स्ट्रायकर संघ मालक त्यांनी सांगितलंय कालचा सामना जरी आम्ही पराभूत झालो असलो तरी आम्ही ताकदीने आणि विश्वासाने मैदानामध्ये उतरलोय। जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न नक्की असेल, निशिकांतजी तलेगावकर सर यांनी सांगितलं। इथे मात्र अक्रॉस द लाईन चेंडूला खेळून काढला, चेंडू थांबणार नाही। 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार आलाय चौकार आणि बीमर चेंडू आहे, उंची जास्त आहे। 4 धावेंनी मात्र संघाची धावसंख्या आता पुढे पोहोचली 7 या आकड्यावरती। तोपर्यंत जाऊया सुमधुर संगीत ऐकण्यासाठी। ला 8 धावा झाल्यात। चांगली सुरुवात झाली आहे। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक। नंदन स्ट्रायकर्स बॅटिंग करत असताना सलामीची जोडी प्रेम अज्जू आणि आपण पाहतो अमर। पुढचा बॉल ओव्हर द विकेट प्रेम याचा। इथे सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर, बॉल अप इन द एअर, डाऊन द ग्राउंड, बॉल 6 धावांसाठी षटकार। प्रेम वरती आता आक्रमण करायला सुरुवात केली आहे बॅट्समन अज्जूने। संघाची धावसंख्येचा जर विचार केला जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग आपण पाहतोय। पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, कमबॅक करावा लागेल, जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकावे लागतील, एखादी विकेट संपादित करावी लागेल। पुढचा बॉल ओव्हर द विकेट प्रेम। इथे मात्र पहा वेगवान टाकण्याचा प्रयत्न, त्याला हलक्या हाताने स्लाइस केलाय आणि अज्जू यांना माहिती आहे पहिल्याच बॉलवरती आपण षटकार मारलाय, त्याच्यानंतर सन्मान दिले गेले आणि चांगले क्रिकेटचं हे तर उदाहरण आहे। चांगल्या बॉलला सन्मान, खराब चेंडूचा समाचार। संघाची धावसंख्या विचार केला 15 या आकड्यावरती। आतापर्यंत स्कोरबोर्ड आपण पाहिलं 15 धावा। काल पहिल्या सामन्यामध्ये अमरची बॅट आपण पाहिली, बॅटिंग जबरदस्त बॅटिंग राहिली होती आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट प्रेम आपण पाहतोय। प्रेमचा पुढचा बॉल, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट कट आहे। बॉल चालला डिक्लेअर झोनमध्ये। संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 16 या आकड्यावरती। अजूनही या षटकामधील एक चेंडू शिल्लक आहे। 16 धावा आतापर्यंत झाल्यात। सुरुवात मी तर म्हणेन चांगली झाली आहे। टॉस जरी हारला असले तरी बॅटिंग करत असताना सुरुवात ज्या पद्धतीने चांगली मिळाली। पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट प्रेम गोलंदाजी मार्कवरती। इथे पुढे सरसावले, चेंडूला पाठवलाय, सीमारेषा पार, षटकार।
षटकामध्ये तब्बल 22 धावा दिल्यात. थोडंसं महागडं षटक आपण पाहिलं प्रेम या गोलंदाजाचं, परंतु सलामीवीरांचं कौतुक करावं लागेल. सुरुवात मात्र चांगली झाली आहे. अमरच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा केल्यात टीम नंदन स्ट्रायकर्सच्या संघाने. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील मोहम्मद. आपण पाहतोय मोहम्मद आहे गोलंदाजाला गोलंदाजी करताना संघाच्या वतीनं दुसरं वैयक्तिक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अज्जूला आपण पाहतोय. धीम्या गतीने टाकलेला बॉल त्याला अक्रॉस द लाईन खेळून काढला. क्षेत्ररक्षक पोचणार नाही आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉलला पाठवला. सीमा रेषा पार चौकार. साठी आपण तयार राहायचं आहे. वृषभ वॉरियर्स आणि वियान्स फायटर्स. इनिंग ब्रेकमध्ये आपलासुद्धा टॉस केला जाईल आणि इथे चौकार आला. 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 26 आकड्यावरती. धीम्या गतीने टाकलेला बॉल शरीराचा वेध घेणारा हा चेंडू, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकलेले नाही आहेत. आणि एक सिंगल डबलचं क्रिकेट. आधीच्या बॉलवरती मोठा प्रहार आणि या बॉलवरती सिंगल. धावसंख्येचा जर विचार केला बिनगडी बाद 27 धावा 27 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बिग बॅश प्रीमियर लीग 2025 हे पहिलं पर्व आपण पाहतोय आणि पहिल्याच पर्वामध्ये लाजवाब असं आयोजन, दमदार आयोजन पाहतोय. युवन जोडी ओंकारदादा भोईर आणि मंथन पाटील. पुढचा बॉल लेफ्ट आर्म सीमर टाकण्याचा प्रयत्न. फलंदाजाचा स्टान्स ओळखला. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. यष्टीरक्षकांनी चुकी केलेली नाही आहे. तसेच व्यासपीठावरती संदेशजी पाटील साहेब यांचं सुद्धा स्वागत आहे. सहर्ष स्वागत साहेब आपलं सुद्धा. इथे पहा पंच केलाय, कव्हर ड्राईव्ह केलाय आणि बॉल मात्र थांबणार नाही आहे. 1 2 3 आणि 4. 4 धावा चौकार. आणि 4 धावेने आता संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती. 31 धावा आपण पाहतोय स्कोअरबोर्डवरती. सुरुवात पहा, चांगली फलंदाजी, आक्रमकता दोन्ही बॅटर्समध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ओहो, इथे फलंदाजांना बीट केलं आहे. वेगाने टाकलेला चेंडू, बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता. आधीच्या बॉलवरती जरूर चौकार आला, परंतु तदनंतर कमबॅक केलं आहे. मोहम्मद यांच्याकडे सुद्धा चांगला अनुभव आहे. जुगाव संघाकडून सुद्धा अनेक वेळा आणि इथे पहा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता आणि 2 षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 22 धावा जरूर खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात. कमबॅक केलं आहे, परंतु जाऊया तोपर्यंत DJ मास्टर यांच्याकडे. धावा 31 धावा आपण पाहतोय. 15.50ची सरासरी गाठली आहे 2 षटकामध्ये. 31 धावा बिनगडी बाद. आणि पॉवर प्लेचे जे निर्बंध होते ते आता हटवण्यात आलेले आहेत. 30R सर्कलच्या बाहेर जर आपण विचार केला, एक डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक ठेवला गेला आहे. एक एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा एक क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि एक कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक. म्हणजेच क्षेत्ररक्षणाची सजावटसुद्धा खूप चांगली पाहायला मिळते. आजूच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रथमेश
ज्याने आधीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. इथे पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलेला चेंडू, परंतु 22च्या रूपाने मिळेल एक सिंगल रन्स. आणि ते मात्र अमरकडे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. प्रथमेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती राऊंड द विकेटने मारा काढण्यासाठी सज्ज. इथे टॅप करण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपण तिथे पाहिलं. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या बॉलवरती सिंगल रन्स, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक. पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या प्रेम या गोलंदाजाने. त्याच्यानंतर मुहम्मदने मात्र चांगलं कमबॅक केलं आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना प्रथमेशची सध्या तरी गोलंदाजी चांगली राहिली आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज लागली, बॉल चालला आहे डिक्लेअर झोनमध्ये, तिथे सुद्धा मिळेल एक सिंगल रन्स. आणि सिंगल डबलने पुढे धावफलक घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आधीच्या षटकामध्ये मोठे फटके आले, तदनंतर मात्र चांगला कमबॅक केलं गोलंदाज आपण पाहिलं कियान सुपर किंग्स या संघाच्या गोलंदाजाने. आणि आता सध्या तरी फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून थोडंसं दूर ठेवलं जातं आहे. प्रेमने पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगला खेळ दाखवला, चांगली गोलंदाजी त्याची त्याही सामन्यामध्ये राहिली आहे. आणि याही सामन्यामध्ये 3 चेंडू आतापर्यंत चांगले सुरेख हाताळलेत. धावा खर्च केल्यात फक्त 2. संघाच्या धावसंख्येचा जर विचार केला जाऊन पोहोचली 33 या आकड्यावरती. बिनगडी बाद. एक पार्टनरचे बिल्डअप होताना आपण पाहतोय. जुगाव बिग बॅश लीग. इथे पहा कव्हरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केलाय आणि बॉलला पाठवला सीमा रेषा पहार. 6 धावांसाठी षटकार. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पार. या 6 धावेने संघाची धावसंख्येचा जर विचार केला 39 धावा आपण पाहतोय विदाऊट लॉस. एकही गडी गमवलेला नाही आहे. आणि आता प्रथमेशवरती सुद्धा हल्ला चढवला जातोय. पहिल्या 3 चेंडूवरती शांत ठेवलं होतं फलंदाजांना, परंतु आता अमरने त्याच्यावरती आक्रमण केलं आहे. बिग बॅश प्रीमियर लीग एवन जोडी ओमकारदादा भोईर, मंथन पाटील यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा बॉल राऊंड द विकेट. इथे पहा अजून एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू उडवला आहे, परंतु मैदानाची भौगोलिक परिस्थिती थोडीशी 360 नसल्यामुळे हा चेंडू चालला डिक्लेअर झोनमध्ये. तिथे सुद्धा मिळेल एक सिंगल डबलचं क्रिकेट. त्याच्यामुळे संघाची धावसंख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. टीम नंदन स्ट्रायकर्सच्या संघाची 5 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. 55 ते 60 धावांचं लक्ष ठेवणं आवश्यक आहे, कारण आपण पाहतोय कोणताही टार्गेट इथे सुरक्षित नाही आहे मैदानावरती. सलामीची जोडी सुरक्षित आहे, हा महत्त्वाचा फॅक्टर राहिला या इनिंगमध्ये. कालच्या सामन्याचा जर विचार केला अमरला लवकर माघारी परतवलं होतं, तदनंतर मात्र हा संघ ढासळला होता. फक्त आणि फक्त 30 धावा केल्या होत्या, परंतु आज मात्र विश्वास कर्णधाराने दाखवला. थोडासा मॅच्युअर होऊन क्रिकेट खेळत असताना परिपक्वता क्रिकेटमध्ये काय असते हे अमरने दाखवून दिले. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती. इथे पहा वेगाने टाकण्याचा प्रयत्न, बॉल मात्र अवांतर आपल्याला पाहायला मिळेल. वाईट बॉल आहे, पंच आम्हाला कळवत आहेत. आणि क्रिकेटमध्ये आपण म्हटलं जातं तुमच्या वेगापेक्षा दिशेला जास्त महत्त्व असतं. तुम्ही कोणत्या वेगाने जाता त्यापेक्षा कोणत्या दिशेला जाता यालासुद्धा महत्त्व फार असते. स्वतःची जर सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलावाच लागतो. आणि पुढचा बॉल. इथे पहा सरळ बॅटने मनगटाचा वापर, बॉल करतोय हवाई सफर, बॉल थांबणार नाही आहे, सरळ जाईल सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. त्यावरती आपण पाहतोय उमेश सिंग यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये त्यांची सुद्धा बॅटिंग खूप लाजवाब राहिल्या. एक अष्टपैलू खेळाडू आहे. संघाची धावसंख्या विचार केलं तर आपण 47 धावा आपण पाहतोय बिनगडी बाद.
तीन षटकाचा खेळ संपला. या षटकामध्ये प्रथमेशने पहिले 3 चेंडूवरती धावा खर्च केल्या होत्या फक्त 2. तदनंतर मात्र 14 धावा खर्च केल्या. अशा तब्बल 16 धावा खर्च केल्या. इथे पहा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, अवांतर चेंडू आहे, जास्तच बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि बॉल मात्र थोडासा अवांतर आहे. 2 धावा मिळतील 1+1. 2 धावेने संघाची धावसंख्या 49 विदाऊट लॉस 49 धावा आपण पाहतोय. टीम बॅटिंग करत असताना चंदन स्ट्रायकर्स या संघाची. नंदन स्ट्रायकर संघाच्या ओनर्सने सांगितलं होतं आम्ही जास्तीत जास्त धावांचा लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करू. इथे क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला. सिंगल रन्स प्राप्त झाली. क्षेत्ररक्षणाचं चांगलं साथ मिळाली आणि फक्त सिंगल धावावरती समाधान मानावं लागलं आणि संघाचं एक सांघिक अर्धशतकसुद्धा इथे पूर्ण होतं आहे. 50 धावा आपल्याला पाहत आहेत. बिनगडी बाद 50 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय कल्पेश यांनी सुद्धा चांगलं क्रिकेट जीवगाव संघासाठी खेळलं आहे, आपल्या गावासाठी खेळलं आहे आणि आज मात्र प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना इथे पहा अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढला आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक येईल. चांगलं क्षेत्ररक्षण रोहित या क्षेत्ररक्षकाचं आणि तिथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना धावसंख्येचा जर विचार केला 52 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या आणि सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतं आहे. खराब चेंडूवरती मोठे फटके खेळले जात आहेत. चांगल्या चेंडूला सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि हेच परिपक्वता क्रिकेटची दर्शवते. इथे पहा खोलवरपतीचा चेंडू, त्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, डायरेक्ट हिट, परंतु नाही घडलेला. संधी मिळेल ती म्हणजेच आता हो इथे काय घडलं. दुसरीसुद्धा संधी निर्माण झाली होती परंतु तसं घडलेलं नाही आहे. जर तुमचे कष्ट प्रामाणिक असेल तर नशिबाला सुद्धा तुमच्या समोर झुकावं लागतं असं आपण ऐकलंय. पुढचा बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा कल्पेश या गोलंदाजाचा. इथे पास सरळ बॅटने पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. 6 धावा. सन्माननीय विजयजी भगत साहेब 40+ आपण खेळाडू पाहिले, त्यांचं सुद्धा व्यासपीठावरती शुभागमन झालंय. सहर्ष स्वागत आहे साहेब आपलं सुद्धा. इथे पहा काय घडतंय मैदानामध्ये. बॉलला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम
कडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पुढचा बॉल अजून एक तडाका, बॉलला हवेमध्ये उडवण्याचा प्रयत्न, एलिव्हेशनची कमी, लांबी कमी आणि इथे मात्र सुंदर असा पकडलाय झेल आणि संपलाय अमर या बॅट्समनचा खेळ. थँक्यू डी. त्याच्या बाटमधून आपण पाहिली. नवीन बॅट्समन विशाल आपल्याला पाहायला मिळेल. डावखुरी हाताचा फलंदाज आहे विशाल, त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, परंतु रमाकांतजी यांच्यासाठी एक पारितोषिक आहे. 3 बॉलवरती 3 विकेट्स घेतल्या. सुशील डाकोल यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. पुढचा बॉल, ओहो पहा काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दिशा पाहावी लागेल, धावचीची संधी आणि इथे धावचीच्या रूपाने मैदानातून परतावा लागेल. लागोपाठचा तिसरा गडी बाद होईल. तिसऱ्या विकेटचं पतन, तिसरा विकेट डाऊन दी ग्राउंड. आपल्याला पाहायला मिळतील नवीन बॅटर इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इनॅट नंबर 5 वरती हार्दिक भोईर आपण पाहतोय, परंतु आता सध्याच्या घडीला स्ट्राईक कोणाकडे आहे? 66 धावा, माफी असावी, 67 धावा आपण पाहतोय. अशानंतर आपण पाहिलं होणारा सामना ऋषभ वॉरियर्स आणि वियान्स फायटर्स. आणि बंटीने पहा बॉलला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. आणि या 6 धावेने मात्र आता संघाची धावसंख्येचा जर विचार केला जाऊन पोहोचले 73, 73 धावा. आणि याच्यानंतर होणारी मॅच आपण पाहिलं ऋषभ वॉरियर्स कॅप्टन आणि वियान्स फायटर्स दोन्ही टीमचे कॅप्टन. अजून एक तडाका, बॉलला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती सध्याच्या घडीला. बंटीच्या बॅटमधून लागोपाठचे 2 षटकार आपण पाहिले. अजून एक येईल का? कारण या षटकामधला अजूनही चेंडू 2 शिल्लक आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. ओ हो व्हेरिएशन पहा, उंची जास्त आहे. पंच आम्हाला सांगतायत इट इज अ वाईट बॉल, मिळेल फक्त एक सिंगल रन्स. 80 धावा पूर्ण झाल्यात. काल सुद्धा याच संघाने मात्र 80+ धावांचं लक्ष ठेवलं होतं. या स्पर्धेमधला सर्वोच्च स्कोर होता आणि आजही त्या संघाने मात्र 80 धावा केल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे पहा काय घडतंय मैदानामध्ये. लगातारचा तिसरा आणि बॉलला पाठवला. केलंय बॅट्समनने आक्रमण आणि बॉल करतोय आकाशी भ्रमण. 6 धावांसाठी. आणि पहा 3 चेंडूवरती 3 षटकार. या स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक म्हणावी लागेल, कारण 3 बॉलवरती 3 षटकार. आणि अजून एक षटकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सुशील डाकोल यांच्याकडून. पुढचा बॉल, बंटी आपण पाहतोय थोडासा आक्रमक फलंदाजी करतोय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगला खेळ याचा राहिला. इथे पहा बीट केलं आणि बॅटकट आहे, फलंदाज बाद झालाय. खेळाडू वृत्ती पहा, स्वतः सांगितलं मी बाद आहे आणि इथे मात्र 5 षटकाचा खेळ संपला.
86 धावा झाल्यात. 87 धावाचं लक्ष असेल ते म्हणजे टीम कियान सुपर किंग या संघाच्या समोर. पुढची मॅच आपण पाहतोय ऋषभ वॉरियर्स आणि वियान्स फायटर्स. दोन टीमचे कॅप्टन प्लीज आपण टॉससाठी या. वियांश फायटर्स आणि ऋषभ वॉरियर्स पुढची मॅच असेल. मी विजयजी भगत साहेब यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. शहाऐंशी धावाचं लक्ष 87 धावाचं टार्गेट ठेवलं आहे ते म्हणजे टीम नंदन स्ट्रायकर्सच्या संघाने. टॉस केला जाईल इथे ऋषभ वॉरियर्स आणि वियांस फायटर्सच्या दोन संघाच्या दरम्यान. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सध्याच्या घडीला मैदानामध्ये जर विचार केला नंदन स्ट्रायकर्स संघ जरी टॉस पराभूत झाला होता, बॅटिंगला इन्व्हाइट केला, अमरने आणि अज्जूने सुरुवात चांगली दिली आणि धावसंख्येचा जर विचार केला या स्पर्धेतला सर्वाधिक जास्त स्कोअर आपण पाहतोय 86 धावा. 87 धावांचं लक्ष. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल वियांश फायटर्स आणि ऋषभ वॉरियर्स दोन संघाच्या दरम्यान पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि विजयजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. एका बाजूला आपण पाहिलं एवन जोडी, दुसऱ्या बाजूला आणि टॉस जिंकलाय आपण पाहिलं तर ऋषभ वॉरियर्सच्या संघाने. आणि प्रथम आपला निर्णय काय असेल तर टॉस जिंकलाय ऋषभ वॉरियर्सच्या संघाने आणि लवकरच आपल्यापर्यंत त्यांचा निर्णय पोहोचवला जाईल. परंतु तोपर्यंत सध्याच्या घडीला मैदानामध्ये जी मॅच चालू आहे नंदन स्ट्रायकर्स त्यांच्या समोर मात्र खेळत असताना कियान सुपर किंग. सत्याऐंशी धावाचं लक्ष त्याचा पाठलाग करण्यासाठी बॅटिंगसाठी मैदानामध्ये उतरतील टीम. आपण पाहिलं कियान सुपर किंग्स आधीच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती, परंतु या सामन्यामध्ये थोडासा आक्रमकपणा आपण पाहिला. अमर आणि अजूच्या बॅटमधून तब्बल 5 षटकामध्ये धावा केल्या 86 आणि 87 धावांचं लक्ष ठेवलं आहे टीम नंदन स्ट्रायकर्सच्या संघाने. मी ओमकार दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते विजयजी भगत साहेब यांचा सत्कार आणि सन्मान करावा. मायेची उबदार शॉळ आणि माता लक्ष्मीचं रूप आपण पाहतो, तुळशीचं रोपटं देऊन इथे सन्मानित केलं जात आहे. बिग बॅश प्रीमियर लीग जोगाव धमाका 2025 एक वेगळी आणि अनोखी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये तब्बल 8 संघ सहभागी झाले आणि 8 संघ आज मात्र खेळत असताना दमदार खेळ त्यांचा आपण पाहतोय. एक छोटंसं स्वप्न पाहिलं ओमकार दादा आणि मंथन पाटील याने की आपल्याला एक स्पर्धा खेळवायची आहे आणि ते स्वप्न सत्यात उतरवत असताना चांगलं दमदार आयोजन आपण पाहतोय. सध्याच्या घडीला गावदेवी क्रीडांगण या मैदानावरती अनेक मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्या आणि त्याच्याच दरम्यान आपण आजची एक स्पर्धा पाहतोय बिग बॅश प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं. 87 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये 2 बॅटर आपण पाहतोय. कियान सुपर किंग्स एका बाजूला जर विचार केला कल्पेश आणि त्याच्या जोडीला मोहम्मद आपण पाहतोय. सलामीची जोडी, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, स्वतः संघमालक कॅप्टन आपण पाहतोय निशिकांतजी तलेगावकर स्वतः गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. स्वतः जबाबदारी स्वीकारल्या आणि त्यांनी मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं होतं जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल आणि समोरच्या टीमला कमीत कमी धावावरती रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि धावा जर विचार केला या स्पर्धेतला एक उच्चांक गाठला आहे 86 धावांचं. 87 धावांचं लक्ष त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये मोहम्मद आणि कल्पेश. कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर,
त्याच्यानंतर शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑन आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धामध्ये आता पाहायला मिळेल 87 धावांचं लक्ष्य आणि पहिलाच बॉल आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती निशिकांतजी तळेगावकर सर आपण पाहतोय आणि टायमर चालू केला गेलाय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट, चेंडू तिथे अडवला जाईल हार्दिक भोईर यांच्याकडून, परंतु चांगलं क्षेत्र धावचीची संधी आणि पहा इथे काय घडलंय. चांगला थ्रो आणि बॅकअप सुद्धा चांगलं होतं आणि पहिला तंबूमध्ये गडी परतेल तो म्हणजेच कल्पेशला माघारी परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन. स्वतः कल्फेजचं खातं सुद्धा उघडलं होतं. सिंगल रन्स आपण पाहतो, एक गडी बाद. टीम कियान सुपर किंग्ज. स्ट्राईक एंडला फलंदाज मोहम्मदला आपण पाहतोय. डावखुरी आताचे फलंदाज आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला. गोलंदाजी मार्कवरती निशिकांतजी तलेगावकर. इथे खोलवर पतीचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? नाही, परंतु थांबवलाय. मिळेल फक्त एक सिंगल रन आणि सिंगल डबलचं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये. 2 धावा आपण पाहतोय, एक गडी बाद. टीम कियान सुपर किंग्ज. आणि पहिल्याच षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. तिखट मारा आपण पाहतोय. अनुभव आहे, अनुभवाचा मात्र पुरेपूर इथे फायदा घेत असताना गोलंदाज निशिकांतजी तलेगावकर नंदन स्ट्रायकर संघाचे संघमालक आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय संदेश. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलमधली गती थोडीशी काढून घेतली. धीम्या गतीने टाकलेला बॉल. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाहीत, त्याच्यामुळे निर्धाव चेंडू आलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जर विचार केला फक्त आणि फक्त 2 या आकड्यावरती, एक गडी बाद. पुढे सरसावले, बॅटची कॅट होती परंतु यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी केली. एक सिंगल रन घेण्यापासून थांबवू शकलेले नाही आहेत. 22च्या रूपाने एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या एक गडी बाद 3 या आकड्यावरती. कियान सुपर किंग्ज 87 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात थोडीशी अडखळत संघर्षाची पाहायला मिळते. आणि पुढच्या ओव्हरसाठी मी विनंती करेन. इथे मात्र खोलवर पतीचा चेंडू, त्याला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण पहा यष्टीरक्षकाचं. एक धाव घेण्यापासून रोखू शकलेले आहेत. निर्धाव चेंडूची सांगता जरूर पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 3 या आकड्यावरती आपण पाहतोय. 3 धावा पाहतोय. पहिले षटक प्रगती पथावरती. गोलंदाजी मार्कवरती निशिकांतजी तलेगावकर सर आपण पाहतोय. राऊंड द विकेट मारा करत असताना मोहम्मदसाठी धीम्या गतीने टाकलेला बॉल, त्याला हवेमध्ये लॉफ्ट केला. उंची जास्त आहे, लांबी कमी, परंतु अमरने मात्र थोडीशी चुकी केली आहे. झेल सोडलाय आणि इथे जीवदान कोणाला दिलं जातंय तर मोहम्मद या फलंदाज झाला. मिळेल फक्त एक सिंगल रन. सिंगल डबलचं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये. 4 धावा आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण विचार केले, एक गडी बाद 4 धावा कियान सुपर किंग या संघाची. मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय प्रिन्स शिरसाट सर, या पुढच्या मॅचचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी.
मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 83 रन. धन्यवाद विशाल यांचा आवाज तुम्ही ऐकला या अगोदरच्या इनिंग मध्ये. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने फटका खेळत असताना स्टँड अँड डिलिव्हर रन मिळतील 6 षटकार. षटकाराच्या साह्याने 10 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. हार्दिकचं स्वागत केलं. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला डीप कव्हरला, फिल्डर नव्हता. फिल्डर पोचेल तोपर्यंत 1 बाउन्स 4 रनसाठी हा येतोय चौकार. फुलटॉस होता. या क्षणाला मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ देखील झालाय. 16 रन्स आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. एक महत्वाचा फलंदाज गमावलाय. या बॉलवर पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू चाललाय, पंचांचा इशारा, परंतु चांगला प्रयत्न होत असताना परंतु या क्षणाला रन मिळतील 6 हा येतोय षटकार. दर षटकार पाहायला मिळाला. या क्षणाला आपण पाहू शकताय व्हाईट बॉलचा इशारा देखील पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होताना पाहायला मिळते. टोटल 23 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष थोडंसं दूर आहे. आतापर्यंत 20 मध्ये 64 करायचे आहेत. या बॉलवर पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. चेंडू जाईल सर 4 रनसाठी हा चौकार. शेवटचा अंतिम बॉल या क्षणाला शिल्लक असेल. 27 रन आतापर्यंत झाल्यात. 8 बॉल पेस केलेत मोहम्मदने आणि 24 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. संदेशचं देखील कौतुक करावं लागेल कारण 2 बॉल त्याने पेस केलेत आणि 1 रनवर तो खेळताना पाहायला मिळतोय. हार्दिक थोडासा महागडा ठरलाय या षटकामागे मध्ये कारण 23 रन त्याच्या विरुद्धामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण 19 मध्ये 60 रन करायचे आहेत. या क्षणाला स्विंग इन मिस परंतु रन मिळेल अवांतर स्वरूपामध्ये. एक धाव या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 28 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अठ्ठावीस रन आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. चेंडू जाईल, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप रन मिळतील 4 येतोय.
सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, मिड ऑनला फिल्डर होता, फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावल्या टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 33 रन. अज्जू आलेत बॉलिंग मार्कवर. 33 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. फुल टॉस लॉफ्ट केलाय, परंतु या क्षणाला काय फिल्डिंग पाहायला मिळते. रनआउटची संधी, फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. आखूड पद्धतीचा हा बॉल बॅटच्या स्लाइडचा वेध घेतलाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 35 रन आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण 15 मध्ये करायचे आहेत 52 धावा. या बॉलवर लॉफ्ट केलाय, कव्हरला फिल्डर होते आणि एक चांगला झेल पकडलाय. फलंदाज भावेश होतोय बाद. चौदा मध्ये आता मात्र 52 रनची आवश्यकता. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. प्रेम 14 मध्ये 52. फुल टॉस, प्रयत्न चांगला केला होता परंतु पदरी अपयश पडला आणि हा येतोय चौकार.
आणि विकीजी गरत यांचं देखील सहर्ष स्वागत. चला शेवटचे 2 षटकांचा काही शिल्लक आहे. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पण आमच्यापर्यंत दर्शवतात. सलग 2 अवांतर स्वरूपामध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाज सज्ज होतोय. आखूड पद्धती 6 बॉल प्रभावित केलं, परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. या बॉलवर लॉफ्ट केलाय. झेलची संधी आणि एक सोपा झेल पकडलाय. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग बेमिसाल आहे, परंतु काय घडलं जाईल. फलंदाज होतोय बाद.
6 मध्ये 43 ची आवश्यकता. फुल टॉस होता. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय की काय, परंतु या क्षणाला झेल सोडलाय. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या मोमेंटला मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. अज्जू यांनी टिपलाय हा झेल. या मोमेंटला आपण टीमची धावसंख्या 2 मध्ये अजूनही 40 करायच्या आहेत. लाईन चांगली होती. आणि सामना जिंकलाय टीम नंदन स्ट्रायकर या टीमच्या माध्यमातून. तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. तर चला अमर आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. आणि नेक्स्ट मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल.